नमस्कार. तुम्हा सर्वांचे कृष्णसखी या यूट्यूबच्या वाहिनीवर हार्दिक स्वागत. ह्या यूट्यूबवर तुम्ही या व्हिडिओला क्लिक करून येथे आले आहात त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना जो तुमचा वेळ जाईल त्याच्या बदल्यात तुम्हाला नक्कीच खूप चांगली माहिती मिळणार आहे. कारण आपण जी काही नेहमी कृती करतो ती म्हणजे औक्षण, ती आपण का करतो आणि नेमकी कशी करायला हवी. कारण मी सुद्धा पाहिलं आहे की काही लोक पूर्ण गोलाकार पद्धतीने ओवाळतात, कोणी अर्धवर्तुळाकार पद्धतीने ओवाळतात. तर आध्यात्मिकदृष्ट्या योग्य अशी कृती काय आहे आणि त्याचा आध्यात्मिक लाभही कसा होतो, यामुळे आपण नक्कीच औक्षण करण्याची कृती ही भावपूर्ण करू आणि त्यातून आपल्याला पूर्ण लाभ होईल. ज्याला आपण ओवाळतो त्या व्यक्तीलाही खूप लाभ होईल. तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आणि मी विसरलेच होते, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. चला तर आता नेमक्या माहितीला सुरुवात करूया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये औक्षण बरेच प्रसंगी करतात. जसं परीक्षेला जाताना, कोणती मोठी कामगिरी करायला जाताना घरातील व्यक्तीचं आपण औक्षण करत असतो. तसंच वाढदिवसाच्या दिवशी, शुभप्रसंगी, भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला बहीण भावाचे औक्षण करत असते. तसेच आपल्याला माहीत नसेल तर मला आठवलं म्हणून सांगते की यमद्वितीयेला पत्नीने तिच्या पतीचे औक्षण करायचे असते. याबद्दलचे शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत की का करायचे असते आणि त्याचा आध्यात्मिक फायदा कसा होतो, तर ते तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता. तर अशा प्रसंगी करायचं औक्षण, सर्वप्रथम आपण त्याची पद्धत जाणून घेऊ. पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी. ज्याचे औक्षण करायचे आहे म्हणजे संस्कारी व्यक्ती, त्याला पाटावर बसवावी. त्या संस्कारी व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर असे कुंकू लावावे आणि त्या ओल्या कुंकवावर अक्षता लावाव्यात. इथेच आपण याच्या मागचं कारण जाणून घेऊ की आज्ञाचक्रावरच का बरं आपण अक्षता लावतो. तर अक्षता आज्ञाचक्राच्या जागी लावल्याने ओवाळताना आपण जे तबकातील दिव्यातून तबकाने ओवाळणार आहोत, त्या तबकातील दिव्यातून प्रक्षेपित होणाऱ्या गोलाकार गतिमान अशा लहरी अक्षतांतील पृथ्वी अन आप या तत्वांच्या कणांमुळे धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेप्रमाणे जीवाच्या आज्ञाचक्रातून त्याच्या शरीरात प्रवेश करतात. यावेळी रजोगुणी लहरींतील क्रिया ऊर्जा निवून झाल्याने त्यांचे रूपांतर सात्विक लहरींत होते. सात्विक लहरींची गती ही पहिल्याच्या तुलनेत म्हणजे रजोगुणाच्या तुलनेत अल्प असल्याने या लहरी शरीरात हळूवार संक्रमित होतात आणि त्यामुळे जीवाला मिळणारा लाभ हा बराच काळ टिकून राहतो आणि जीवाला त्याचा म्हणजे कधी असतं ना, अति ऊर्जा सहन होत नाही, तर तसंही होणार नाही, तर तसाही त्रास होणार नाही. त्यानंतर निरांजनाचं जे तबक आहे ते हाती घेऊन त्यातील अंगठी आणि सुपारी ही दोन्ही एकाच वेळी हातात घ्यायची आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती म्हणजे तोंडावळ्याभोवती ओवाळावी. ती कशी ओवाळावी म्हणजे कोणी 5 वेळा ओवाळतं, कोणी 3 वेळा ओवाळतं किंवा कोणी फक्त ओवाळतं, पण तसं नाही करायचं आहे. ते पण आपण आता सविस्तर बघू. अंगठी आणि सुपारी या दोन्ही गोष्टी जीवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी आपण म्हणजे कोणती कृती करताना पहिले प्रार्थनाच करायची असते. कारण जे काही होत आहे ते देवाच्या साक्षीने होत आहे किंवा तसा आपला भाव निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करतो. तर शरण जाऊन प्रार्थना करायची आणि ती केल्याने त्या सर्वच घटकांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरींनी भारित झालेली असतात. त्याप्रमाणेच सोन्याची अंगठी ही सुद्धा सात्विक लहरींनी भारित झालेली असते आणि त्यातच सोनं हे सत्वगुण प्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी
या सुपारीतून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाच्या लहरी, म्हणजे सुपारी आणि अंगठी हे दोन्ही एकाच वेळी घ्यायचं आहे. तर सोन्याच्या अंगठीतल्या सात्विक लहरी आणि सुपारीतून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाच्या लहरी, यामुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी म्हणजेच प्रवाही बनतात. आणि यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींचे रूपांतर जीवाला पेलवेल अशा सगुण लहरीत होणे सोपे जाते. म्हणजे केवळ सात्विक लहरी निर्माण होऊन त्या मिळणे असं आवश्यक नाही, असं करणं योग्य नाही, कारण त्या जीवाला पेलता पण आल्या पाहिजे. तर हे सुपारी आणि अंगठी हे एकाच वेळी ओवाळल्यामुळे त्या जीवाला त्याच्या क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास सहाय्य होते. त्यामुळे आपण अंगठी आणि सुपारीने ओवाळत असतो. तर ते कसं ओवाळायचं, तर प्रथम त्या व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी दोन्ही अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श करावा. नंतर अंगठी आणि सुपारी यांनी व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळण्यास आरंभ करून ती पुन्हा डाव्या खांद्यापर्यंत यावे. मग असेच उलट दिशेने ओवाळ त्या व्यक्तीच्या उजव्या खांद्यापर्यंत यावे आणि असे 3दा करावे. प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श तबकाला करावा. याही मागचं कारण आहे की प्रत्येक वेळी तबकाला स्पर्श का करायचा आहे, तर औक्षण करताना जीवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडातील सात्विक लहरी कार्यरत होतात आणि हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षिल्या जातात. अंगठीने ओवाळताना अंगठीकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींचे रूपांतर रजोलहरींमध्ये होते आणि या लहरींचे दुसऱ्या जीवाच्या सभोवती संरक्षण कवच निर्माण होते. त्यानंतर सात्विक लहरींनी भारित अंगठी तबकाला टेकवली असता तिच्यातील लहरी तांब्याच्या त्या तबकातून आकर्षिल्या जातात. या लहरी औक्षण करणाऱ्या जीवाच्या शरीरात त्याच्या हातांद्वारे संक्रमित केल्या जातात. म्हणजे बघा, इथे औक्षण ज्याचे करतो त्यालाही लाभ होणार आहे आणि जो औक्षण करतो त्यालाही लाभ होणार आहे. त्यामुळे औक्षण करणाऱ्या आणि औक्षण करून घेणाऱ्या अशा दोन्ही जीवांना सात्विक लहरींचा लाभ मिळतो. आता त्याच्यानंतरची कृती काय आहे की इथे आणखीन एक कारण आहे की पाटावर बसलेल्या त्या व्यक्तीला ओवाळताना पूर्ण वर्तुळाकार ओवाळायचे की अर्धवर्तुळाकार ओवाळायचे, तर आपण 3 पद्धतींपैकी कोणतीही पद्धत वापरू शकतो. त्यातली एक म्हणजे पाटावर बसलेल्या व्यक्तीला ओवाळताना तिच्या उजव्या गुडघ्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डाव्या गुडघ्यापर्यंत तबक फिरवावे आणि मग तसेच उलट दिशेने उजव्या गुडघ्यापर्यंत यावे. म्हणजे एकदा अर्धवर्तुळाकार आणि तसंच उलट अर्धवर्तुळाकार आणि असं 3दा करावं. आणि जो पाटावर बसू शकत नाही, खुर्चीवर बसला आहे, तर अशा व्यक्तीला ओवाळताना तिच्या उजव्या पावलापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आरंभ करून डाव्या पावलापर्यंत यावे आणि मग तसंच उलट दिशेने उजव्या पावलापर्यंत यावे. असे 3दा करावे. किंवा व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तबक फिरवण्यास आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत यावे आणि मग तसेच उलट दिशेने ओवाळावे. असे 3दा करावे. जशी आपली म्हणजे सोयीचं होईल तसे ह्या 3 पद्धतींपैकी एक पद्धत आपण वापरू शकतो. आता ह्या मागचा भावार्थ काय आहे ते पण आपण बघू की औक्षण करताना तबक जीवाच्या अनाहत चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत आपण जे फिरवतो, कारण औक्षण करणे म्हणजे जीवातील देवत्वाला अनाहत चक्राशी प्रकट करून आज्ञाचक्रातील प्रदीप्त अशा तेजाला गवसणी घालण्यासाठी गेलेल्या आत्मज्योतीचे औक्षणातील दीपज्योतीने स्वागत करणे. औक्षण प्रक्रियेतून जीवात प्रकट झालेली आत्मज्योत ही कार्य करून आज्ञाचक्रात विलीन होते, म्हणजेच अद्वैतात जाते. तिचा प्रवास औक्षण करताना तबकाच्या अनाहत चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत
ओवाळण्याच्या प्रक्रियेतून हा स्पष्ट होतो. त्यानंतर तिला खाण्यास गोड पदार्थ द्यावा. आणि प्रार्थना जर आपण जशी सुरुवातीला केली तशीच आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की प्रार्थना कोणती करायची. तर प्रार्थना म्हणजेच आळवणे, देवाला आर्ततेने आळवणे. तर आपण त्यामध्ये काही पण म्हणजे जे आध्यात्मिकरित्या योग्य आहे. बघा, लौकिक उन्नतीमधलं काही मागण्यापेक्षा जर आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी काही मागू तर देव आपल्याला लौकिकही गोष्टी देणारच आहे आणि त्या पण देणार आहे. त्यामुळे आपण जिचं औक्षण करतो आहे तिची आध्यात्मिक उन्नती होऊ द्या, किंवा तिला पण भक्ती मार्गात पुढे जाण्यासाठी सद्बुद्धी द्या, अशा प्रकारच्या प्रार्थना करू शकतो. प्रार्थना कोणत्या कराव्या, कोणत्या प्रसंगी कराव्या, म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणत्या कराव्या याबद्दलचेही पुष्कळ छान शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही तिथे जाऊन अवश्य बघा आणि जास्तीत जास्त प्रार्थना करायला सुरुवात करा. नंतर गोड पदार्थ खाण्यास द्यावा. प्रार्थना कशा प्रकारे करू शकतो ते पण मी सांगितलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा औक्षण झाल्यावर ताट खाली ठेवणार आहोत ते त्यात ठेवताना त्याच्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्याच्याही मागे कारण आहे की तबकाखाली अक्षता ठेवणे म्हणजे आसन देणे. जे देवतारूपी लहरी आल्या आहेत त्यांच्यासाठी आसन देणे आणि एक आच्छादन निर्माण करणे, असं त्यामागचं कारण आहे. याच्यात आणखीन एक पॉईंट मी सांगणार. दिवसाला औक्षण करणे हे तर खूपच नामशेष होत चाललं आहे आणि जिथे कुठे करती असणार ते फक्त नावासाठी करतात आहे. पण औक्षण करण्याला किती महत्त्व आहे आणि त्या व्यक्तीला खरंच किती फायदा होतो ते जर आपण जाणून घेतलं तर तुम्ही पूर्णरित्या आणि महत्त्व देऊन त्या व्यक्तीचं औक्षण कराल याची मला खात्री आहे. त्याला ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचे आपण औक्षण करताना ते तबक जीवाच्या अनाहत चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत फिरवतो. तर यामुळे कसा क्रिया होते सूक्ष्मातून ती बघू की जीवाच्या अनाहत चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत उन्नती व्हावी. म्हणजे अनाहत चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंतची उन्नती व्हावी हा त्यामागील भावार्थ आहे. म्हणजे नेमकं काय तर अनाहत चक्र हे भावनेचे प्रतीक आहे आणि आज्ञाचक्र हे भावाचे प्रतीक आहे. जीवातील भावना अल्प होऊन त्याचा भाव वाढावा. म्हणजेच त्याच्या जीवनाची वाटचाल ही मायेतून, भावना म्हणजे मायेतली आणि भाव म्हणजे देवाविषयी, तर मायेतून ब्रह्माकडे व्हावी असा उद्देश ओवाळताना असतो. मायेची ओढ अल्प होऊन जीव ब्रह्माकडे जाण्यातच त्याची खरी उन्नती आहे. आणि असं झालं तरच ते जीवाचा खऱ्या अर्थाने वाढदिवस झाला असे आपल्याला म्हणता येईल. तर या प्रकारे आपण वाढदिवस साजरा करून त्याची खऱ्या अर्थाने जी प्रगती म्हणतो, आध्यात्मिक दिशेने वाटचाल सुरू होईल आणि अर्थातच त्याच्या ज्या मनुष्यजन्माचं ध्येय आहे ते सुद्धा तो गाठण्यासाठी एक पाऊल पुढे जाईल. तितका उदात्त विचार हा औक्षण करण्यामागे आहे. आणि आपण वाढदिवसाला औक्षण न करता ज्याला शास्त्र नाही अशा कृती करतो तर आपण खरंच विचार केला पाहिजे आणि जे शास्त्रात हिंदू संस्कृतीत सांगितलं आहे ते जाणून घेऊन त्या कृती महत्त्व देऊन केल्या पाहिजे. याचा लाभ तुम्हीच अनुभवा आणि तुम्हीच ती जोपासा, तुमच्या पुढील पिढीला सांगा. यातच मनुष्याचे खरे कल्याण आहे. तर इथेच थांबूया आपण. पुन्हा एकदा भाऊबीजेच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.